हाय सगळ्यांना. तर बघू शकता आबाळ महालक्ष्मी भिजत येणार आहेत. किती भारी वातावरण आहे. हवा बघू शकता तुम्ही कसलं आबाळ आलं डेंजर. बघा इकून नुसतं काळं कुठंच आलंय आबाळ. काय बाया माझं सारवलेलं सगळं धुवून जात आहे. तर काय हरकत नाही. पाऊस सध्या या लागला टिपका थोडा थोडा. तर म्हटलं की चला एक खेड्यावर तरी बनवावा म्हणलं. वातावरण इतकं छान आहे, इतकं छान आहे. बघा बघू शकता तुम्ही. बघा 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 भाऊ बहिणींनो कसलं आबाळ आलंय है ना. एकदम मस्त एकदम भारी. इकडं नाही आलं, इकूनच आलंय. नुसतं काळं कुठं आलंय. बघा बघू शकताय तुम्ही, बघू शकताय तुम्ही. तर म्हटलं की चला एक खूप छान असं वातावरण आहे, आपण एक खेड्यावर तरी बनवावं म्हणलं. तर लय जणांनी पेरू नेलं बरं का. पेरू बघा किती लागलेत पेरू. बघा तुम्ही. लय म्हणजे गच्च भरलंय. महालक्ष्मीसाठी पेरू नेल्यात. म्हणलं न्या बाया म्हणलं हाय आपल्याकडं म्हणून. आता आमच्यात असते तर आम्ही पण ठेवलेच असते की, बरोबर आहे का नाही. न्या म्हणलं पेरू. आणि महालक्ष्मीला आगाडा, पेरू, सीताफळ पण लय आले. ती लय म्हणजे लय आले ते बरं का. पण आता मी तुम्हाला दाखवते. थांबा एक मिनिट. बघा बघा खाली दिसली का, खाली दिसली का सीताफळ किती आहे ते. थांबा मी तुम्हाला दाखवते. बघा बघा दिसते ते का नाही ते कोणाच ठाऊक. लय आले सीताफळ. बोधग्या राहिले तिकडं पडेल ना. तर पाऊस यायला लागलाय. म्हणलं चला खूप छान असं वातावरण लय भारी झालंय म्हणलं. आता आपण म्हणलं खेड्यावर तरी बनवावं म्हणलं. आता लाईटी फिटी जातेला, सारवण हे सगळं धुवून जातेला. आता महालक्ष्मीचं महत्त्व म्हणजे जर भिजत गेल्या तर माझ्या अंगावर काटा फुटायला लागला. कारण मला लय आनंद वाटतो बाय महालक्ष्मी म्हणल्यावर. तर आता आहेत आमच्या मोठ्या घरी. पण इथं आपण आता पुरणपोळी तर करणारच आहे, पुरणपोळी करणारच आहे. तर म्हणलं तसंच म्हणलं थोडीशी म्हणलं आपण रांगोळी काढावा, दारात काढावा आणि देवाला. आता पाऊस तर लय आलाय बाया. आता मी घरातच जाते बरं का भाऊ बहिणींनो. बघा पाऊस लय यायला लागलाय. कारण इतकं भारी वातावरण आणि मला नको नको वाटायला लागलं. सारवून धुवून गेलं ना मला करमतच नाही. पण काय हरकत नाही. कसं झालं तर बघितलं ना तुम्ही किती वट 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 दिसत असतं. आणि आमच्या इथं तर का नाही दुनव्याचा हे दुनव्याचं काय ते गुरमरणाची आहे ती पण शानच कुठं नाही. आणि आमच्यासारख्या गरिबांचं किती अवघड आहे सांगा बरं तुम्ही. शेण नाही भेटत. आणि जरी आणायला गेलं तरी काय म्हणतात आता पाऊस यायला लागलाय. बघू शकताय तुम्ही. हो का हो का बघू शकताय तुम्ही पाऊस यायला लागलाय. तर म्हटलं हे खेड्यावर तरी बनवा. तर तुम्ही सांगा आता धुवून गेल्यावर किती वाईट वाटते है ना. धुवून गेल्यावर लय वाईट वाटतं मला. तर काय करायचं, जाऊ दे काय हरकत नाही. आपण पुन्हा सारवू शकतो. पण पाऊस महत्वाचा आहे. या टायमाला आता 4 वाजले, त्या 4 वाजल्यात. आणि या टायमाला का नाही पाऊस महालक्ष्मीला बरोबर 5-6 या दरम्यान. म्हणजे कोण कोण सकाळनंच काढतं आणि सकाळनं काढून दिवा वगैरे पुसून लुसून ठेवतात. तांदळात, गव्हात, कुणी कशात. आली ग बरं आली, सोनं पाऊलानी आली, महालक्ष्मी माझी आली. तर आता लाईट पण जाईल पाय. आमच्याकडे कसं होतं माहिती का, लाईट आणि पाऊस यायला लागला की लाईटच घालवतात. तर बघू शकता तुम्ही पाऊस आला. महालक्ष्म्यांनी पाऊस आणला बरं का, गौरायांनी. म्हणजे काळजी आहे महालक्ष्म्यांना पण काळजी आहे बरं का. तसंच गणपतीला पण, बाप्पाला पण काळजी आहे. काल आले नाही, परवा दिवशी आले, शनिवारी आले. आणि रविवारी बहिणींना म्हणजे गौराईला आणायला गेले. त्यावेळेस आणाय जाताना इतका पाऊस झाला म्हणजे सडाका का होईना, म्हणजे लय उशीर नाही झाला पण असा सडाका भारी झाला की नाही का. म्हणजे महालक्ष्मी भिजत आल्या माहेराहून. म्हणजे नांदाय गेलेल्या भिजत आल्या. हे आपलं माहेर घर आहे, बरोबर आहे का नाही. हां हे माहेर आहे. म्हणजे सुखादुखाला 3 दिवस येतात. आणि इतके भारी वाटतं का नाही, किती भारी वाटतं महालक्ष्मी असले. जाताना मला तर रडायलाच येतं. आपण एवढं सजवायचं, एवढं म्हणजे नाही का खुशी करायची. आता पहिलं मी खेड्यावर बनवत होती, म्हणजे बनवत नव्हती.
बघितलं असेल तुम्ही एक तरी पण नाही का, माळावरती मी गेलते बसवायला, महालक्ष्मी बसवायला गेलते त्यावेळेस नाही मी बनवला बरं का ब्लॉग, कारण त्यावेळेस मला लई लाज वाटायची, मोठा भाऊ आणि म्हणून मी नाही बनवला. तर यावेळेस बघू आता. गेल्या वर्षी मी फोटो पाठवा म्हणलं होतं तेव्हा भावाने फोटो पाठवलं होतं. यावेळेस काय माहीत पाठवतं का नाही पाठवतं. तर तेवढंच आपलं पाया पडायचं, मग काय तर. आणि आमच्या इतक्या भारी महालक्ष्मी आहेत ना, काय सांगायचं सोय नाही. आणि प्रत्येक वर्षी असं नाही झालं की आम्ही लक्ष्म्या काढल्या आणि पाऊस नाही आला, असं कधीच झालं नव्हतं. दरवर्षी पाऊस आलेला आहेच. तर चला पुन्हा एकदा गौराईच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर पाऊस चालू झालाय, बघू शकताय तुम्ही, पाऊस चालू झालाय, मोठा यायला लागलाय. तर बाय सगळ्यांना.